फेमिलॅरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट हा वाक्यप्रचार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण ऐकला असेल। एखाद्या माणसाचा अतिपरिचयामुळे आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी तिरस्कार निर्माण होतो। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा मनुष्याला मी ओळखतो, मग हा इतका मोठा कसा झाला, याला इतकी मोठी प्रचिती ख्याती कुठून मिळाली, याचं सर्व काही मला ठाऊक आहे, आणि मग मला हे नाव रूप कसं मिळालं। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण अनेकाचा तिरस्कार करत असतो। गर्वाचं घर खाली असं म्हटलं जातं। गर्व आपल्याला इतरांचा तिरस्कार करायला शिकवतो आणि म्हणून आपण अनेकांना नाकारतो, अनेक लोकांचा स्वीकार करत नाही। आजची वाचनं आपणास आमंत्रित करत आहेत। पहिल्या वाचनात आपणासमोर नामनचं उदाहरण ठेवलेलं आहे। नामन हा जेव्हा संदेष्टा एलिशा जवळ जातो तेव्हा तो त्याच्यावर ढुंकूनही बघत नाही। नामनचा स्वाभिमान दुखावला जातो, त्याला एलियाचा हेवा वाटतो आणि म्हणून तो तिथून जाण्यास तयार होतो, परंतु आपल्या दासीचं तो ऐकतो आणि त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतात। यहुद्यांना देखील गर्व होता की ते देवाचे निवडलेले आहेत, देवाचे पाचारण केलेली लोक ते आहेत। आणि मग येशू कोण? तो एक सर्वसामान्य व्यक्ती, तो सुताराचा मुलगा। तो काय त्यांना देवाचं राज्य दाखवणार? तो काय त्यांना देवाची वचने सांगणार? त्यांनी येशूकडे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून बघितलं। त्यांनी येशू कोण आहे यापेक्षा येशू काय आहे हे ओळखलं। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज प्रभू येशू तुम्हाला आणि मला आमंत्रित करत आहे। इतर जण काय आहेत ह्याच्यापेक्षा ते कोण आहेत हे ओळखून त्यांचा योग्य तो सन्मान करा। आमेन।